मी महादेव किसन भोसले, राहणार भेंडेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून आम्ही गेली 50 वर्षापासून रहिवासी असून मी एक जातीने आदिवासी पारधी समाजातील आहे व आतापर्यंत आम्हाला शासकीय एकही योजना मिळाली नसून आम्ही शेळीपालन करून पोट भरत असतो। मी, माझी आई, वडील, एक भाऊ, एक बहीण व माझी पत्नी असा माझा छोटासा कुटुंब आहे व हे माझे स्वतःचे पत्राचे जागा आहे आणि या जागेमध्ये पण हा रस्ता माझ्या 3 फूट रस्ता केलेला आहे। स्वतःच्या जागेमध्ये नमुना नंबर 8ला जागा आहे। एवढा ही नाली पण माझ्या रस्त्या प्लॉटमध्ये काढलेली आहे आणि ह्या माझ्या शेळ्या आहेत। या शेळ्या आहेत अवघा आहे। शेळ्या करून आम्हाला शेळ्या पण कुठं चारू देत नाहीत, आम्हाला शेळ्या पण याला काहीच देखत नसून व कोणतेही खोटे कार्य लावून आम्हाला मारहाण करतात व आम्ही मारहाण केले असता गावातील लोकांनी मारहाण केले असता कुठं दखल घेऊन गेले असता पोलीसवाले पण आमची दखल घेत नसून मी वारंवार शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पण शासकीय अधिकारी पण आमची दिशाभूल करत आहेत व कोणी आम्हाला साथ देत नसून नांदेड जिल्ह्यातील समाजावर आमच्या भरपूर काही त्रास होत आहेत। माझ्यावर भरपूर त्रास झालेला आहे व माझ्यावर नांदेड जिल्ह्याच्या पोलीसवाल्यांनी तेलंगणा राज्यात पाठवून 44 चोरीचे खोटे गुन्हे दाखल करायला लावले। तिथं पण 35 गुन्हे मी नील करून जेलमध्ये राहून नील केलेले आहेत। असे भरपूर अन्याय आमच्यावर होत आहेत व माझ्या भावावर 2016 व 16-17 मध्ये चोरी, मर्डर असे खोटे गुन्हे दाखल करून माझ्या भावाला पण 7-8 वर्ष जेल भोगावं लागत आहे व आम्ही अशा त्रासाला कंटाळून मी औषध पण पिले होते, तरी पण लोक म्हणतात त्या त्रास देणं थांबवलेला नाही। हे शेडचं माझ्या हे पत्राचं व हे माझ्या बहिणीचं घर आहे, भरपूर त्रास देत आहेत व आम्हाला म्हणत आहेत की तुम्ही गाव सोडून जा, तुम्ही जर कंप्लेंट केला तर आम्ही तुम्हाला समजा गावानं सह्या करून आम्ही तुम्हाला गावानं उठून लावतो असं म्हणतात। तुम्ही दखल देऊ नका आमची, तुम्ही मार खाऊन गावामध्येच राहा असं म्हणतात। याच्या अगोदर पण माझ्या घरी काही अधिकारी येऊन मला खोटे आश्वासन देऊन गेले की बाबा तुमचे पुनर्वसन करू, असं करू। त्यामध्ये गोवर्धन मुंडे हा म्हणून SC/ST अध्यक्ष म्हणून आलेला होता। गोवर्धन मुंडे तहसीलदार साहेब असे मंडळ अधिकारी, तलाठी हे पोलीस शासन विशाल भोसले, पोलीस सोनकर पोलीस स्टेशनचे विशाल भोसले हे पण सोबत होते। म्हणले की तुमच्यावर जे खोटे अन्याय झालेले केस झालेले आहेत आम्ही संपूर्ण वापस घेऊ व तुमचे पुनर्वसन करू व तुम्हाला जगण्यासाठी शासकीय योजना तात्काळ देऊ असे म्हणून गेले। अद्याप कोणतंच काही केलेलं नाही, त्याचे प्रूफ माझ्याकडे फोटो ते आहेत सर। असे भरपूर अन्याय होत व माझ्यावर, माझ्या भावावर चोरी, मर्डर, दरोडेखोर असे मर्डर असे 4 केस गुन्हे दाखल केलेले आहेत। 7-7 वर्ष 8-8 वर्ष आम्हाला जेल भोगावं लागत आहे। असं किती दिवस आम्ही त्रासन करायचा सर? अशा त्रासामुळे आमची स्वतःची जमीन, माझ्या आजीने घेतलेली जमीन पण आम्ही विकून ती वकिलाला पैसे द्यायला दिलेले आहेत। आमचे जगणे मुश्किल भरपूर काही झालेले आहे सर। मीच नसून नांदेड जिल्ह्यात भरपूर पारधी समाजाला त्रास आहे व आम्ही थोडे कुठे काही पण लेटर दिले, कुठं काही पण म्हणले तुम्ही वरी मंत्र्याकडे चालात, असे चला, तुम्हाला खोटे गुन्हे अनेक टाकू, तुम्हाला कुठे जगू देत नाहीत असे म्हणून मोका हद्दीपार तडीपार असे खोट्या नोटिसी वाट लावून आमचे भरपूर आम्हाला त्रास देत आहेत। हेच नसून आता पण मी भरपूर निवेदन दिले तरी पण कुठलाच अधिकारी आम्हाला न्याय घे न्याय म्हणून कुठलाच अधिकारी असा आलेला नाही आहे, कुठलाच नाही। पारधी समाजाने किती दिवस न्याय करायचा सर? भारताला स्वतंत्र होऊन 70-80 वर्ष झाले तरी पण पारधी समाजाला स्वतंत्र जगण्याचा अधिकार नाही। कसं जगायचं सर मला सांगा? आम्ही पण भारतीय नागरिक आहोत, आम्हाला पण जगण्याचा अधिकार आहे, तो न्याय अधिकार आम्हाला मिळवून द्यावा ही माझी कळकळीची विनंती आहे सर। तर मित्रांनो, अशा प्रकारचे या भासेपाडी समाजाच्या प्रत्येक लोकांची एक कहाणी आहे जी आजही एक कुठेतरी दिशाभूल होत चाललेला समाज हा, याला कुठेतरी न्याय मिळण्याची गरज आहे।
तर आपण हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला या कमेंट्स मध्ये कळवा. धन्यवाद.